काय आलं गेला का वरती आईसा बघा अजून काम चालू होतं बघा. तर गाईच आजीच्या डोक्यावरती केस किती आहेत मोजून सांगा बरं. अरे कुत्र्याच्या अंगावरचे केस मोजणं कठीण आहे. कुत्र्याच्या अंगावर मयूर आर्टिफॅक्ट्स कुठे आहे? पुण्यात मयूर आर्टिफॅक्टचे काही शोरूम्स आहेत. गोड गोड गोड. तुम्हाला यापैकी कोणत्या थांब शोरूम थांब पहिला तू व्हिडिओ 132 एक्शन. चैनल को सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो मुझे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काहीच मी आता काहीच अंग करून रेडी झालं काही रोजच्या प्रमाणे. तर काही चला पहिले जाऊन बाहेर जाऊ, झाडं बिडं बघू काहीच आपली आणि मग जॉबवर निघूया. काही झाडं तर बघा ना काही ह्या साईडची झाडं बघू शकता तुम्ही. काही ह्या साईडची झाडं बघा भरपूर लवकर वाढतात. असं वाटतं काही झाडांना पाणी इकडे जास्त भेटते आणि इकडं नाही, ह्या झाडांना काहीच कमी भेटतं बघा. तिकडच्या झाडांना ती झाडं काहीच बघा अजून छोटी तिकडची आणि ही झाडं बघा काहीच. आणि इकडे बघा काहीच बघा काही दुसऱ्या झाडालाही फुलं लागलेलं आहे. काहीच इकडं आले तिकडं आले भरपूर झाडं आलेत काहीच बघा. काय बाहेर झाड आल्यात काही भरपूर आहेत. माटाची ह्याची खरबुजा म्हणतोय काय म्हणतात काय ते कसले तरी फळाचे झाड काय चला. आणि इकडं काय काहीच हे बघा सगळं काढलेलं आहे आपलं. आता हे आज बसेल तुझं काही दिवसभर बघू काहीच आपण. मी मला काही संध्याकाळी आलं दाखवतो मग. आणि हे बघा झाडाला आंबे पण आले आता तेच तुम्हाला दिसतील झाडाला आंबे. हे बघा भरपूर आंबे आले भरले अख्खं झाड. तर काही चला मम्मीकडे डब्बा वगैरे घेऊ आपण आणि मग डायरेक्ट तुम्हाला मी माझ्या जॉबच्या इकडेच भेटतो काही. चला आता शोरूम वरती आले काही. अक्षय बसला इकडे मोबाईल घेऊन. तिकडे बघू काही तिकडे बिलिंग वगैरे चालू आहे वाटतं. काय बिलिंग वगैरे काही चालू आहे इकडे सगळ्यांची. आपण काहीच बसूया इकडेच बघू कस्टमर वगैरे येतात का नाही. काहीच आता अभिषेक चालला वरती काहीच मच्छा काहीच काय माहिती काही कस्टमर येतात का नाही यायला पाहिजेत काहीच. कस्टमर नाही आले तर आमचं खूप मोठं नुकसान आहे काही. नाही भरपूर पोट पाणी चालतं काही. हा ना काहीच बघू काहीच क्लायंट वगैरे येतात का नाही आपण थांबू काही तिकडे. काहीतरी पार्सल आलं काही आपलं. मी काहीतरी पार्सल मागवलं होतं. हे बघा काहीच थांबा काहीच तुम्हालाही ओपन करून दाखवतो. झाड मागवलं काहीच मस्तपैकी बांबू ते पकड बरं विषय का कोण मागवलं तुम्ही? घरासाठी का? डेंजर आहे बाबा. काय घेऊ आपलं मेजर पॉट आहे खाली डाऊन पण दिलं ना बघू. काचेचं दिलंय. काय करायचं कशाला ए बांबूचं झाड आहे. आंब्याचं थोडे झाड आहे. हे छोटं आलंय ना ते छान असतं लावलेलं घरात ना. ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. कितीला? मस्त आहे ना. बांबू मुळ आहेत. हा बंद करून जातो ते बाउल मध्ये ठेवू बरा. मग दाखव असं. असंच ठेवू ना. हा असं हे काढायचं हे पाणी टाकून ठेवायचं. गाईज आता आम्ही बसलो इकडे सगळेजण. आता गाईज आपण इकडे तुम्हाला दाखवतो. आपण थोडी मस्ती करू काही जेमिनी सोबत. थोडेफार तिला प्रश्न वगैरे विचारू आपण.
काहीच पहिला प्रश्न विचारू आपण तिला. थांबा गाईस एक मिनिट. हे जेमिनी, झेंडूच्या फुलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? झेंडूच्या फुलाला इंग्लिश मध्ये मॅरीगोल्ड म्हणतात. मॅरीगोल्ड म्हणतात. ओ ऐसा है क्या? काहीच अजून एक विचारू आपण. हा सगळे आपल्या गर्लफ्रेंडला हे जेमिनी, आजूच्या डोक्यावरती किती केस आहेत? आजूच्या डॉगी बद्दल मला काहीच गाईज अजून एक अजून. हे जेमिनी, विशाखाचं घर कुठे आहे? मला विशाखाच्या घराची माहिती नाही. बरोबर आहे, जे आहे ते बरोबर आहे, ह्याच्यात नाही मज्जा. काही सांगू शकशील? थांब. काय म्हणला? अब आज कुत्ता तर गाईज आजूच्या डोक्यावरती केस किती आहेत मोजून सांगा बरं. अरे कुत्र्याच्या अंगावरचे केस मोजणं कठीण आहे. कुत्र्याच्या अंगावरती मला आजूच्या डॉगी बद्दल अजून काही विचार आजूच्या डॉगी. हाँ लेकिन तेरा ही नाम है ना अज्जू. उसने काहीच. आता सुनील भाई आतमध्ये येऊन बसलेले आहेत, नाश्ता करायला गेले होते बाहेर. आता आपण काही सुनील भाई बद्दल विचारू आहेत माहिती जेमिनीला. हे जेमिनी, सुनील भाई कुठे राहतात? सुनील भाई कुठे राहतात हे सांगणं थोडं अवघड आहे, कारण सुनील नावाचे खूप लोक असतात. तुला कोणत्या विशिष्ट सुनील भाईंबद्दल जाणून घ्यायचं? टोपवानी. सुनील टोपवानी मर आर्टिफॅक्ट मध्ये काम करतात. सुनील टोपवानी जे मयूर आर्टिफॅक्ट्स मध्ये काम करतात त्यांच्याविषयी मला काय माहिती नाही. मयूर आर्टिफॅक्ट्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुला माहिती मिळू शकते. चालते साधतो गाईच. चला तिकडेच बसले. मयूर आर्टिफॅक्ट कुठे आहे? पुण्यात मयूर आर्टिफॅक्ट्सचे काही शोरूम्स आहेत. गोड गोड गोड. तुम्हाला यापैकी कोणत्या थांब शोरूम थांब पहिला तू व्हिडिओ काहीच. आता आपण विचारूया आपल्या शॉप बद्दल काही माहिती विचारू जेमिनीला. चला. हे जेमिनी, मयूर आर्टिफॅक्ट शॉप कुठे कुठे आहे? पुण्यात मयूर आर्टिफॅक्ट्सची 2-3 ठिकाणं सापडली आहेत. एक पिसोळीमध्ये, दुसरं शंकरशेठ रोडवर आणि पिंपरीत पण एक आहे बहुतेक. तुम्हाला कोणत्या ठिकाणाबद्दल जास्त जाणून घ्यायचंय का मग मी नकाशावर दाखवू? काहीच. तर मी आता शोरूमच्या बाहेर बसलोय गाईज सोबत. आजी बसल्या गाईच. आणि काहीच आम्ही किंवा काही 1.5 तास गाईज आम्ही बाहेर बसलो. म्हणजे काहीच तर काहीच आम्ही बाहेर क्रिकेट खेळत बसलो 1.5 तास गाईज. मस्त मजा आली आम्हाला. आता काही आतमध्ये कस्टमर वगैरे चालू आहेत बघा तिकडे ऑक्सीकडे. बघू गाईच आपल्याकडे कस्टमर आहेत का नाही. आपण थांबू इकडे आणि गाईच मस्त एन्जॉय करू. आपण जेमिनीला अजून विचारूया अक्षय वगैरे सगळ्याचे काही प्रश्न विचारू जेमिनीला. बघू गाईच काय उत्तर देते आपल्याला जेमिनी. चला गाईच तुम्ही माझे व्हिडिओ काही शेवटपर्यंत बघत राहा. आणि काहीच अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलं काही तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला गाईच. तर काहीच मी आता शोरूमच्या बाहेर आहे गाईच इकडे. आणि काहीच ते बघा काहीच वर शोरूमला क्लायंट वगैरे चालूच वाटतं. आणि काहीच आत्ता वाजलेले तर 7:45 गाईच. डायरेक्ट मी आता काही संध्याकाळपासून 7:45 वाजता काही व्हिडिओ चालू करतोय. शोरूममध्ये इकडे कस्टमर असतील नाहीत वाटतं आपल्या शोरूममध्ये कस्टमर. सुनील आता चालले आतमध्ये. भाई वाटतं आतमध्ये गेले असतील काही थोडं फ्रेश वगैरे व्हायला. आत्ता मागाशी आलेत. ऑक्सी बसल्या काही बाहेर कस्टमर. ऑक्सी कस्टमर झालं का नाही? 2 झाले छोटे मोठे. कुठले 2 झाले का? अच्छा हा एकच पडले इथे एक आहे ना. काही हे गिफ्ट पॅक ऑक्सीचे देत. ते 2 कस्टमर झालेत सकाळपासून. काहीच आपलेही एक कस्टमर झालेलं आहे. बघू काहीच 9 वाजेपर्यंत आपण कस्टमर करूया. आणि मग त्याच्यानंतर काहीच आपल्याला घरी लवकर जायचं आहे. आपल्याला काहीच उद्या आपल्याला काहीच नेक्स्ट दिवशी निघायचं आहे ना गावाला. मग काहीच आपल्याला पॅकिंग वगैरे करायला लागणार आहे. काहीच कपडे वगैरे भरायला लागणार आहेत. तर काही शॉप बंद झाल्यानंतर आपण घरी लवकर निघूया.
आणि मग घरी जाऊन आपली जी पॅकिंग वगैरे गाईच कपड्यांची ती भरूया, बघू काय. आणि गाईच मी काय जास्त कपडे घेणार नाही आहेत, आपल्याला काय जास्त दिवस राहायचे नाही गाईच तिकडे. ते बघा आता भाई आपले आता बाहेर थोडेफार फिरत बसतील इकडे तिकडे. आपण गाईच जाऊ आतमध्ये, कस्टमर चालू आहेत, जाऊ आपण गाईच तिकडे जाऊन बसूया. गाईच आता आपण बसलो इकडे, लाईन वगैरे चालू आहे शोरूम मध्ये. नाही एक लँड फ्लावर गेले पोपट झालेला आहे, गेले काही माझं लक्ष नव्हतं. आता काही हिमालबद्दल आपण विचारूया. अंडा नाही अंडा नाही, हिमालयाच्या नंतर विचारू आपण, पहिला अंड्याबद्दल विचारू आपण काही. चला या काहीतरी विचारू आपण प्रश्न. तर काहीच पहिला प्रश्न विचारू आपण. हे जेमिनी, पहिली कोंबडी आली का अंडा आला? थांब ना. अरे तो विचारच पडला. थांब एक मिनिट, परत पाहिलं. तू कोण मोडा बोलते. हे जेमिनी, पहिली कोंबडी आली की अंडा आला? क्या उड़ाओ, ठीक से बात कर बोले मेरे से, जेमिनी है. काय झालं माझ्या जेमिनी काही खराब झाले वाटतं. हे जेमिनी, पहिली कोंबडी आली का अंडा आला? फार मजेशीर प्रश्न आहे. विज्ञानाचं म्हणाल तर अंडा आधी आलं, कारण कोंबडी ज्या पक्ष्यांपासून उत्क्रांत झाली त्यांनी अंड दिलं होतं, ज्यातून पहिली कोंबडी जन्माला आली. काहीच पहिला काय आलं? अंडा आलं. हे अभिषेक अभिषेक नाही नाही नाही. मग हा सिरियस अक्षय हा, तर काय आपण काहीतरी विचारूया. हे जेमिनी, अभिषेकची केस किती असतील डोक्यावरती? फोटो तो बता, नाही. तो फोटो बताएंगा तो मालूम पड़ेगा. हे जेमिनी, अभिषेकच्या डोक्यावरती किती केस आहेत? अभिजित आले रे इथे तर. अभिषेक मग सुकायली काल की बात करू. हे जेमिनी, अभिषेकच्या डोक्यावरती किती केस आहेत? अरे विशिष्ट अभिषेक बद्दल बोलणं जरा कठीण आहे, पण साधारणपणे एका सामान्य माणसाच्या डोक्यावर साधारण 90,000 ते 1,50,000. एकदा दाखव खाली बघ. आधी साईड किती विचार. हे जेमिनी, हिमात मंत्री कधी बनणार? जल्दी बोलो बाबा. नहीं बोलूंगा. तुम्ही हेमंत हेमंत. इमाद हे जेमिनी, हिमात उपमुख्यमंत्री कधी बनणार? नहीं, वो मोदी जी ने पहले बंद कर दिया. तर काही चला आता आपलं दुकान बंद झालंय, सगळेजण झाले काय घरी. काही चला आपण पण आता डायरेक्ट तुम्हाला मी आता घरीच भेटतो. तर काहीच मी आता घरी आलो काहीच, आणि घरी काहीच हे बघा पप्पा पत्र्याचं काम चालू आहे. काहीच आत्ता पण ह्या टायमाला पण बाबा आणि पप्पा काही दोघं मिळून करतात, वेल्डिंगची कामं करतात ना काहीच. मस्त काही शेड बांधलाय ना, भारी वाटतंय ना. आता कुठे हाईटी वाढवली, वरतीच बसले बघा पप्पा. जेवलेलं नाही ना अजून गाईच, कोणच जेवलं नाही अजून. आता बाकीचं कधी उद्या करणार का अर्ध राहिलेलं? पूर्ण आताच मारणार रात्री. आता किती वाजतील आला आता? किती वाजतील आता? अर्ध्या तासात. जेवण घ्या की. जेवण घेऊन करा ना मग. हा जेवण घ्या करा. जेवण काय आता किती राहिलेत पत्रे? आता अजून 3 राहिलेत ना वाटतं. बघा भारी झाले गाईस, एकदम हाईटी वाढवले, मस्त वाटते गाईस. बघा आता तर काही चला आता आपण जाऊया, फ्रेश वगैरे हो जरा. आणि इकडे गाईस खाली फरशा वगैरे बसवणार आहेत नंतर, मस्तपैकी फरशी. हे बघा गाईस
मस्त हाईट वाढली आता ह्याची. भारी झालं आता. बाबांचं बाथरूम कंप्लीट झालं. आणि फायनली गाईस पत्त्याचं शेडी लागलेलं आहे आता वरती. आंबे काढायला काहीच एकदम इझी पडलं आता बघा वरती. काय आलं गेला का वरती. आईस बघा अजून कामं चालू होतं बघा. टाकतील अजून आहे ना. किती घेते. तर गाईस मी फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि चला जाऊ गाईस बाहेर जाऊ. काहीच अजून पप्पा काम करतात वरती. झालं का नाही बाबा अजून. जेवण घेऊन लावा ना. काहीच कम्प्लीट करणार काहीच पूर्ण मगच जेवणार आपण सगळी एकत्र. एकच राहिलं का शेवटचं आता. मम्मी बोलवते बघा मला जेवायला. काय म्हणते आई. कुठे गेली. इकडे बसलेस. अच्छा मला वाटतं तिकडे बसले इकडे बसलेस होय. हा माहिती आहे बोलली की ते आत्या आले म्हणून. काय केलं जेवायला. चिकन केले गाईस जेवायला. आणि हा का बसला रस्त्यामध्ये रॉकी इथं. अय काम चाललंय ना तिथं उठकी. वरती काहीच काम चाललं नाही. रॉके बसला इकडे. काय आणू आई. गार पाण्याची बाटली आणू ना. बाकी नाही ना अजून काय. गाईस मला गार पाणी लागतं गाईस प्यायला म्हणून आपण गार पाणी घेऊ गाईस फ्रीजमधनं. हो काय काय ठेवले एवढे बाद झाले आपल्याला. काहीच अजून काम चालू आहे त्यांचे. पत्र द्यायचं का. हा आलो आलो. पत्र चढवू आपण वरती. तो त्यांना पत्रावरती जाऊन झालं ना. तिथनं वरतून घेतलंय ना बाथरूम पासून गाईस. भारी वाटते बघा. तुम्हाला काहीच लांब दाखवतो. ही जुली बघा इथं बसली अंधारात ना खाली. काहीच डोळे बघा कसे चमकतात जुलीचे. हे बघा गाईस सकाळी काही दाखवतो. सकाळी गाईस मस्त भारी वाटतं गाईस. पूर्ण ओपन आहे गाईस. हे साईडनी ओपन ठेवणार आहे का बंद करणार आहे. साईडने नाही ना. साईडने ओपन ठेवणार आहे ना असं. झेंडा गाईस पप्पाने लावला होता शिवजयंतीला बघा. झेंडा चांगला आहे ना. नाही झेंडा परत लावतील ना पप्पा. काहीच कम्प्लीट झाले गाईस फायनली. फक्त आता स्क्रू वगैरे मारतील. गाईस आपण जेवण वगैरे करून काहीच मग एडिटिंग करू गाईस मस्तपैकी बाहेरच बसू इकडं. तर काही चला मी ब्लॉग तर काही संपवतो इकडेच. तुम्हाला आवडलं असलं काही लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट बाय बाय.